हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे समोसाळ ह्या आयडीमध्ये. तर मी बाहेर जात आहे खूप दिवसानंतर. तसं तर मी बाहेर जाते असं मार्केटला वगैरे. तर मी जात आहे नानानी पार्कला. तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. जाईल खूप दिवसानंतर. त्याला थोडंसं माझं डोकं पण दुखत होतं ना, थोडंसं गार्डनला वगैरे इकडे तिकडे गेलं थोडं, तर माइंड फ्रेश होतं. चला मी जात आहे, तुम्ही पण या. ओके, बाय बाय. तर गाईज हे पहा, मी इथं नानी पार्कला म्हणून आम्ही निघालो होतो. पण श्रावण महिन्याचं मला महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं. तर इथं नानी पार्कच्या म्हणजे नानी पार्क आहे का, तिथंच बाजूला आहे एक महादेवाचं मंदिर. मग त्या मंदिरला गर्दा वगैरे असं काहीच नव्हतं. मग तिथं मी दर्शन घेतलं, देवदर्शन. आणि ह्यांना म्हटलं, ती बाहेरच होते मंदिरचे, ह्यांना चला म्हटलं, तर हे म्हणले नको मला. ठीक आहे, तू जा दर्शन वगैरे घे. मी आतमध्ये गेले तर तिथं मोबाईल अलाउड नव्हता, तरी पण मी मोबाईल होता माझ्या हातामध्ये, मला फोटो वगैरे काढायचे होते. तर ते पुजारी होते, ते म्हणले मॅडम की इथं मोबाईल अलाउड नाही आहे, फोटो वगैरे काढू नका. तर मी म्हणलं अरे भैया, मला म्हणजे पाहिजे 1-2 फोटो वगैरे. तर बरोबर ठीक आहे म्हणे. तर मग कोण नव्हतं काढायला, मी कुणाला म्हटलं नाही, होता लेडीज बाजूला. पण मी स्वतःच हातात कॅमेरा वगैरे पकडून मग देवदर्शन घेतलं. आणि म्हणजे थोडंसं म्हणजे 15 सेकंदाचा एक छोटा व्हिडिओ घेतला. आणि मग ते समोर म्हणजे बाहेर आल्यानंतर मग तिथं नंदी आहे, नंदीचं मग दर्शन वगैरे घेतले, फेऱ्या मारल्या. आणि त्याच्या असं म्हणतात की नंदीच्या कानामध्ये जर आपण बोललं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात. मी जे काय बोलायचं ते बोलले आणि दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं माझं श्रावण सोमवारचं. मग नंतर आम्ही गेलो नानी पार्कला. म्हणजे बाजूलाच आहे, तिथे नानी पार्कच्या बाजूलाच आहे महादेवाचं मंदिर, तिथे साईडलाच आहे बाजूला. मग आम्ही गेलो, तिथे एंट्री केली. मग माझा हात खूप दुखत होता, खूप त्रास व्हायला होता माझ्या हाताला की मोबाईल पकडून वगैरे. मग ह्यांना मी लावलं कामाला. ह्यांना फोटो व्हिडिओ म्हटलं की माझ्या घरच्या फॅमिलीला, मुलांना ह्यांना नकोच वाटतंय. फार जीवावर येतं आहे ह्यांच्या की व्हिडिओ वगैरे काढणं, व्हिडिओ बनवणं, फोटो काढणं. म्हणतात बघ रे बाबा तुझं काय. त्यांना लई वैताग आहे कॅमेराचं आणि हे मोबाईलचं, ॲलर्जी आहे सगळ्यांना, घरच्यांना माझ्या. मला खूप आवड आहे. मला आवड असल्यामुळं कितीही काम असलं तरी आवड असल्यामुळं मी सवड काढून मी ह्या सगळ्या गोष्टी करते. कारण आपल्याला ठीक आहे, मी माघार घेणार नाही. यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे. तर मग आम्ही तिथं गेलो, ती एंट्री केली. तर एक गाडी होती, जसं लहान मुलं वगैरे होते आणि हे करत होते शूट पाठीमागून म्हणजे. आणि मी पुढं चालत होते. तर एवढं काही म्हणजे खूप शांत वातावरण होतं. 7-7:30 वाजले होते, 7:30 पावणे 8 झाले होते. मग गेलो तर आम्ही. ह्यांच्या हातामध्ये मोबाईल होता. मग इकडं तिकडं म्हणजे बसलो होता, कुठं बसावं म्हणून. एवढं शांत होतं वातावरण. आणि हे विचारत होते की कुठं बसायचं काय नाही. मग एक ठिकाण आहे तिथं पाणी असते, असं कलरचं पाणी होतं पहिलं, पण आता पाणी वगैरे काय नाही आहे. आणि मग आम्ही बसलो होतो एका ठिकाणी. थोडं डिसाईड केलं कुठं बसायचं काय नाही. आणि ह्यांनी मला विचारलं की खारमुरे वगैरे काय घ्यायचे का खायला वगैरे. तर मला कोणतीही गोष्ट थोडंसं आहे खाणं, पण मला असं चांगलं आवडतं, फ्रेश पाहिजे, चांगलं व्यवस्थित. तर तिथं काय नव्हतं एवढं काही, म्हणजे असं पॉपकॉर्न होतं आणि खारमुरे तर फार ही होते खराब. मग ह्यांना म्हणलं पॉपकॉर्न घ्या. मग माझी तर काय खायची इच्छा नव्हती, मी होते व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये. खाल्लं आणि थोडंसं ह्यांना म्हणलं चला राऊंड मारू, आपण थोडंसं फिरूया, एका ठिकाणी बसून कसं चालेल. तर मग गेलो होतो. मग तिथं हे होतं म्हणजे घोडा होता एक, आणि ते लोक असं खारमुरे होते. बसलो तर आम्ही बसलो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बसलो का. मग ह्यांनी खायला आणलं आणि त्याच्या पाठीमागं असं घोडा वगैरे होता. मुलं म्हणजे सेल्फी वगैरे फोटो असं घेत होते, लेडीज वगैरे फॅमिली. मग ह्यांनी पॉपकॉर्न आणलं. म्हणले काय आणायचं होतं खायला, तर पॉपकॉर्न आणलं. मग आम्ही खाल्लो. मग हे मला म्हणत होते खा म्हणून. तर मी माझं म्हणजे व्हिडिओ चालू होता, शूट करत होते मी. ह्यांना म्हटलं खा तुम्ही, घ्या खाऊन. मग खाल्लो तर आम्ही. मग गेलो आम्ही. तिथं एक घोडा होता. मग मला म्हटले त्याला हात लावून अगर हे फोटो काढा म्हटलं. तर मला खूप भीती वाटत होती यार. मी तसं भीत हात लावला, थोडाफार हात लावला. आणि मग ह्यांना फोटो काढायचा आणि त्यांनी फोटो काय व्यवस्थित काढले नाहीत माझे. मग मी स्वतःच मग तिथून म्हणजे फोटोशूट केलं चालू. चला म्हटलं आपलं एक ब्लॉग होते तयार. आणि मग इथं चालू केलं इथून. चला असंच राऊंड मारू म्हणलं, असंच फिरत व्हिडिओ पण होतं आणि फोटो पण काढूया आणि जाऊ म्हणलं नंतर आपण घरी. मग तिथे पुढं गेलं का
थोडंसं असं पेंटिंग केलेले होते की ह्याचं चित्र होते, खूप छान असं पेंटिंग होत्या, मस्त खूप छान. तर ह्यांना बोलले मी की पहिल्यासारखं इथं काय नाही हो, गर्दा नाही. आणि पहिलं कसं आम्ही नवीन नवीन इथं लातूरला आलो का खूप छान होतं, असं गजबजल्यासारखं गर्दा असायचा आणि पाणी वगैरे असं खूप छान. पण आता काय नाही, खूप हे झालं इथलं, म्हणजे इथले काय जास्त लोक पण येत नाहीत वाटतंय. व्हिडिओ काढू का? तर मी यांना म्हणत आहे की माझी मोबाईल पकडा, पण हे काय मोबाईल पकडायला तयार नव्हते. मग हे म्हटले, मी ह्यांना म्हटलं की ते फोटो काढू का, म्हणजे फोटो व्हिडिओ. तर ती म्हणली हो ठीक आहे. तर ती मला म्हणले हां छान आहे, चांगलं आहे लोक, म्हणजे इथलं काय म्हणते ते लोकेशन किंवा हे आपलं काय म्हणतात बॅकग्राऊंड छान आहे, खूप छान आहे. ते काढ, मीच म्हटलं बॅकग्राऊंड खूप भारी आहे मस्त, तर फोटो काढ. मग त्यांनी फोटो काढले, थोडासा व्हिडिओ शूट केला. आणि विचारत आहे की ही कशाचं पेंटिंग आहे, कशाचं चित्र आहे. आणि फिश होती आणि ते इकडचं काय, मला पण कन्फ्यूज होते काय सांगावं काय माहीत नाही. पण त्यांनाच विचार होते हे काय ते काय म्हणून. खूप छान होते पण खूप मस्त. आणि खूप लोक फोटो पण काढत होते आमच्या अगोदर. आणि आम्ही म्हणजे काढायला सुरुवात केली का तेव्हा दुसरे लोक पण येत होते. आमचं झालं की खूप लेडीजनं आमच्यानंतर फोटो काढले, म्हणजे असं थांबल्या होत्या वेटिंगला. तर मी त्यांना म्हटलं थांबा, म्हणलं आमचं व्हिडिओ शूट आहे, थोडंसं आम्हाला 5-10 मिनटं द्या, आमचं फोटो आणि व्हिडिओ झाला की तुम्ही काढा म्हटलं. मग मी त्यांना विचारत आहे कशाचा आहे कशाचं नाही. त्यांनी शूट केला व्हिडिओ वगैरे आणि फोटो पण काढले माझे 7-8 फोटो काढले. फोटो काढा म्हटलं, काढले फोटो त्यांनी, हे असे फोटो काढले. आणि खूप छान माझे फोटो आले. मी फेसबुकला वगैरे टाकले होते, तर खूप लोकांनी मला म्हटले की मॅम खूप छान फोटो आलेत, खूप छान मस्त फोटो आहेत. तर गाईज, माझे व्हिडिओ कुठून पाहता हे मला नक्कीच सांगा. आणि माझे फोटो आणि व्हिडिओ कसे आवडतात की नाही, कुठून पाहता हे नक्कीच सांगा.